न्यूझीलंडला 96 धावांनी नमवत भारतानं टी20 वर्ल्ड कप जिंकलाय। भारताच्या 255 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड 159 धावांवर गारद झालाय। गोलंदाजीत जसप्रीत बुमराह 4 विकेट तर अक्षर पटेलच्या 3 विकेट्स आहेत। फलंदाजीत संजू सॅमसनच्या 89 धावा तर अभिषेक शर्मा 52 धावा, ईशान किशनची 54 धावांची खेळी पाहायला मिळाली। 7व्या क्रमांकावर आलेल्या शिवम दुबेनंही 8 चेंडूमध्ये 26 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली आहे। भारतानं न्यूझीलंडला 90 टी20 वर्ल्ड कप जिंकलाय। भारतानं इतिहास रचलाय। सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरलंय। क्रिकेटच्या इतिहासात 3 वेळा टी20 वर्ल्ड कप जिंकणारा भारत पहिला संघ ठरलाय। 2007 आणि 2024 नंतर भारत पुन्हा एकदा विश्वविजेता बनलाय। 2007 ला MS धोनी, 2024 मध्ये रोहित शर्मा आणि आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतानं टी20 वर्ल्ड कप जिंकलाय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय ट्विट केलं ते पाहूयात। ICC पुरुष टी20 विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय संघाचं अभिनंदन। हा उल्लेखनीय विजय अपवादात्मक कौशल्य, दृढनिश्चय आणि टीम वर्क दर्शवतो। त्यांनी संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट धैर्य दाखवलंय। या विजयानं प्रत्येक भारतीयाचं हृदय अभिमानानं आणि आनंदानं भरून गेलंय। शाबास टीम इंडिया। तर अमित शहांनी काय ट्विट केलंय तेही पाहूयात। काय हा विजय आहे। संपूर्ण स्पर्धेत तुमच्या अपवादात्मक कामगिरीच्या जोरदार प्रदर्शनानं देशाला गौरव मिळवून दिलाय। प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटल्याबद्दल संपूर्ण संघाचं अभिनंदन। विश्वविजेत्या टीम इंडियाला हार्दिक शुभेच्छा। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही ट्विट केलंय। हा संघ कमाल, हा विजय ऐतिहासिक। सलग 2 विश्वचषकांवर भारताचं नाव, भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी अनोखी भेट। तर एकनाथ शिंदेंनीही काय ट्विट केलंय पाहूयात। अत्यंत रोमहर्षक झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर ऐतिहासिक विजय मिळवत मोठ्या अभिमानानं विश्वचषकावर कोरलं देशाचं नाव। उत्कृष्ट सांघिक खेळ करत भारतीय संघानं ICC टी20 विश्वचषक मध्ये विजयाची हॅट्रिक साधत इतिहास रचलाय। देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे मनपूर्वक अभिनंदन आणि भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा। अत्यंत रोमहर्षक झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर ऐतिहासिक विजय मिळवत मोठ्या अभिमानानं विश्वचषकावर देशाचं नाव कोरलंय। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हे संघाचं अभिनंदन करणारं ट्विट केलंय। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी काय म्हटलंय तेही पाहूयात। इतिहास रचलाय। भारतानं तिसऱ्यांदा टी20 विश्वचषक जिंकलाय। अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि ईशान किशन यांच्या दमदार फलंदाजीमुळे सुरुवातीलाच भारताला नियंत्रणात आणलंय। जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांच्या शानदार गोलंदाजीमुळे विरोधी संघावर दबाव कमी झाला नाही। सर्व विभागांमध्ये चांगल्या कामगिरीमुळे भारतानं घरच्या मैदानावर विजय मिळवलाय। टीम इंडिया पुन्हा एकदा टी20 विश्वचषक जिंकत असल्यानं प्रत्येक क्रिकेट चाहत्यासाठी अभिमानाचा क्षण आहे।